नमस्कार मित्रांनो, मी डॉक्टर लड्डा आणि आजचा विषय परत एकदा मल्टी स्टेट कोऑपरेटिव्ह सोसायटीज मध्ये काही दिवस असं काही विशेष बोलण्यासारखं नव्हतं म्हणून आम्ही व्हिडिओ तुमच्या समोर घेऊन आलो नाहीत. आज बोलण्यासारखे दोन विषय आहेत आणि त्या दोन्ही विषयाबद्दलचे वेगवेगळे व्हिडिओ घेऊन आम्ही तुमच्या समोर येतोय. दैनिक लोकप्रश्न सह महाराष्ट्र न्यूज बुलेटिन मध्ये आपलं स्वागत आहे. तर मित्रांनो, 3/3/2025 म्हणजे 3 मार्च परवाची 3 मार्चला अर्चना कुटे यांनी जी अटकपूर्व जामीनसाठीचा हायकोर्टामध्ये अर्ज दिला होता त्या अर्जाचा निकाल लागला आणि हायकोर्टाने स्पष्ट सांगितलं की अटकपूर्व जामीन देता येणार नाही, म्हणजेच तो अर्ज खारिज करण्यात आला. अर्ज खारिज करत असताना ज्या काही सगळ्या बहस झाल्या त्या बहसमधून अर्चना कुटे यांना या आजारी आहेत, त्यांना त्यांची ट्रीटमेंट चालू आहे, त्यांनी त्यांचे सगळे डॉक्टरांचे जे काही रिपोर्ट्स वगैरे असतील ते सगळे कोर्टात मांडले. त्याच्यानंतर याच बहसमध्ये एक गोष्ट सिद्ध होते, एक गोष्ट बोलली जाते की ज्ञानराजाचा पैसा जो की शुद्ध ठेवीदारांचा पैसा आहे, तो ज्ञानराजाचा पैसा विविध गोष्टीमध्ये मी ते वाचून दाखवतोय कुठं कुठं म्हणलं गेलंय ते विविध गोष्टीमध्ये म्हणजे ऑन कन्सिडरेशन ऑफ रिव्हील सबमिशन्स इट इज टू बी नोटेड दॅट म्हणजे चेअरपर्सन आणि डायरेक्टर कोणाचे ज्ञानराजाचे यांनी त्या म्हणजे जे ठेवीदारांचे पैसे जमा झालेले त्या पैशांचा अफरातफर करून देअर पोझिशन्स इन कोलिजन विथ डिरेक्टर्स कुटे आणि हे अफरातफर करून कुटे ग्रुपला म्हणजे कुटे ग्रुप म्हणजे कोण, DNR इंडिया ऑटोटेक प्रायव्हेट लिमिटेड, तिरुमला एडिबल ऑइल रिफायनरी इंडिया प्रायव्हेट लिमिटेड, संकल्प जिनिंग इंडस्ट्रीज लिमिटेड, श्री तिरुमला प्रेसिंग फॅक्टरी LLP, श्री तिरुमला कॉटन केक ट्रेडिंग LLP, तिरुमला ग्राउंडनट्स इंडस्ट्रीज इंडिया प्रायव्हेट लिमिटेड, तिरुमला इंडिया स्टोर हाऊस प्रायव्हेट लिमिटेड, कुटेसन इंडस्ट्रीज प्रायव्हेट लिमिटेड, DNY रेमेडीज इंडिया प्रायव्हेट लिमिटेड, DNY सप्लाय चेन सोल्युशन्स लिमिटेड, तिरुमला ॲग्रो इंडस्ट्रीज प्रायव्हेट लिमिटेड, तिरुमला एडिबल ऑइल अँड फूड इंडिया प्रायव्हेट लिमिटेड आणि बिल लिफ्ट एंटरप्राइजेस प्रायव्हेट लिमिटेड. या सगळ्यांना हे नावे मी मुद्दाम वाचतोय, या नावाचा संदर्भ आपल्या डोक्यात राहणं जरुरी आहे, कारण याच्यातल्या काही प्रॉपर्टी ज्या की त्या ट्रिब्युनलच्या त्या ठिकाणी पण या सगळ्या प्रॉपर्टीचा कुठं रोल येतोय का, ट्रिब्युनलनी या प्रॉपर्टीवर घेतलेलं इतर बँकेचं लोन हे परत देण्यासाठीचा काही रोल येतोय का, कारण सतर्क ठेवीदार यांनी या सगळ्या गोष्टीचा अभ्यास करणं जरुरी आहे. या सगळ्या ठिकाणी कुठलीही सिक्युरिटी न देता, मॉर्टगेज न करता या सगळ्यांना ज्ञानदातामधून पैसा दिला गेला असं या ऑर्डरमध्ये नमूद केलंय. ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. जर मग हे असेल तर तो पैसा ज्ञानरथामधून दिला गेलाय, म्हणजेच तो पैसा ठेवीदारांचा कुटे ग्रुपला दिला गेलाय. जर ठेवीदारांचा पैसा कुटे ग्रुपला दिला गेलाय तर कुटे ग्रुपच्या या सगळ्या प्रॉपर्टीज जे आता मी नावं वाचलेत या सगळ्या प्रॉपर्टीजवर ठेवीदारांचा अधिकार आहे असं कुठं ना कुठंतरी या प्रायमरी फक्त बेलच्या पिटिशन मधून रिफ्लेक्ट होत आहे. जर ही गोष्ट असेल तर औसाहेब जाधव यांनी मात्र या गोष्टीमध्ये विशेष लक्ष देऊन या सगळ्या प्रॉपर्टीजवर ताबा कसा मिळवता येईल, याच्यासाठी नेमकी काय मुवमेंट करता येईल, याच्यासाठी सेंट्रल रजिस्टरला काही कम्युनिकेशन करता येईल का किंवा त्याच्यापेक्षा आणखीन काही दुसऱ्या लिगल रेमेडीज याच्यासाठी भेटतील का, याचा मात्र मनातून विचार करणं जरुरी आहे आणि तो पण तातडीचा. कारण एक गोष्ट होण्यासाठी जर महिने लागत असतील तर मग हा ज्ञानराजाचा तिढा कधी मिटणार आहे आणि ठेवीदाराला पैसे किती वर्षांनी भेटणार आहेत याचा मात्र सहानुभूतीपूर्वक विचार तपास एजन्सीनी करणं जरुरी आहे. असंख्य ठेवीदार यांचं निधन झालंय, काही ठेवीदारांनी आत्महत्या केल्यात, काही ठेवीदार आजाराला पैसा नाही म्हणून त्यांचं निधन झालंय आणि या सगळ्या गोष्टीचा विचार मात्र अधिकारी हे पद बाजूला ठेवून आपण एक माणूस आहोत या भूमिकेतून घेणं जरुरी आहे. आणि याच कोर्ट केसचा आधार, या कोर्ट केसचं शेवटचं एकदा आपण बोलूया. नेमकं कोर्टाने काय म्हणलंय, माननीय कोर्टाने सांगितले कन्क्लुजन मध्ये की त्याने अपेक्स कोर्टचे वगैरे दाखला देऊन सांगितलंय की इकॉनॉमिक फ्रॉड म्हणजे आर्थिक गैरव्यवहार
आर्थिक घोटाळा हा फार मोठा आहे आणि अशा घोटाळ्याने देश अशक्त होतो, अशा प्रकारचं म्हणणं आहे. आणि याच्यामध्ये हजारो ठेवीदारांचे पैसे जे की ज्ञानराधा मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीमध्ये होते, त्या पैशांचा वापर दी ॲप्लिकंट अँड हर हजबंड म्हणजे अर्चना कुटे आणि सुरेश कुटे यांनी त्यांच्या पॉवरचा वापर करून, त्यांच्या पोझिशनचा वापर करून ज्ञानराधा मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह लिमिटेडचे पैसे, त्याचं लोन विदाऊट बँक सिक्युरिटी, कुठलीही बँकेची सिक्युरिटी न देता, अँड हे लोन त्यांनी कुटे ग्रुपसाठी वापरलं असं या ऑर्डरमध्ये स्पष्ट म्हणतंय. द मॅग्निफाय द फ्रॉड इज एक्सेप्शनल लार्ज आणि खूप मोठ्या प्रकारचा घोटाळा आहे आणि त्याच्यामुळं हा घोटाळा नेमका झाला. म्हणजे याचा अर्थ असा होतो या ऑर्डरमधून एवढं होतंय की हा जो घोटाळा झालाय, हा जो पैसा कुटे ग्रुपला वापरलाय, हा पैसा कुटे ग्रुपला वापरलाय हे सगळं वधवून घेण्यासाठी, हे सगळं समोर येण्यासाठी मात्र अर्चना कुटे यांना बेल देता येत नाही. आता एवढी मोठी कोर्टाची बेल रिजेक्शन ऑर्डर आहे. आतापर्यंत ठीक आहे बाबा, असं होतं तसं होतं, याच्या अगोदरची हायकोर्टाची ऑर्डर होती. हे सगळं समोर असताना पोलीस प्रशासन, मग ते बीडचा असो किंवा विविध जिल्ह्यांचा असो, पोलीस प्रशासन मात्र आतापर्यंत, आज घडीपर्यंत अर्चना कुटे यांना अटक करण्याची कुठलीही हालचाल का करत नाही? का आपल्याला अर्चना कुटे सापडतच नाहीये? जर मग हे होत असेल तर मग त्या पोलीस यंत्रणेवर सामान्य लोकांनी विश्वास कसा ठेवायचा? ही सामान्य ठेवीदारांची घोर फसवणूक आहे. या फसवणुकीमध्ये मला बीडला आता नवीन रुजू झालेले SP नवनीत सर यांच्याकडनं फार मोठी अपेक्षा आहे. कारण कर्तव्य दक्ष अधिकारी म्हणून त्यांच्याकडे पाहायला जात आहे. त्यांना विशेष बाबीसाठी बीडला नियुक्त केलं गेलं. त्यांनी जिल्ह्यात आल्यापासून जिल्ह्याला शिस्त लावण्याचा प्रयत्न केला. तर नवनीत सर, आपण मात्र हे सगळ्यात मोठं काम आपल्या हाताने होऊ द्यावं. कारण हजारो ठेवीदार त्रस्त आहेत आणि त्यांचा पैसा अक्षरशः लुबाडला गेला आहे. तर आता कोर्टाची ऑर्डर आपल्या समोर आहे, पोलीस प्रशासनासमोर. पोलीस प्रशासनाने मात्र या दृष्टीने प्रयत्न करावे जेणेकरून अर्चना कुटे यांना ताब्यात घेऊन नेमका ज्ञानराधाचा पैसा कुठे गेला. ठेवीदारांची आणि कुटे ग्रुपची कुठलीही दुश्मनी नाही. आम्ही न्यूजपेपरवाले जे की ठेवीदारांच्या हितासाठी झटतोय, आमची पण कुटे ग्रुपची, सुरेश कुटेची, अर्चना कुटेची कुठलीही दुश्मनी नाहीये, कुठलंही वैर नाहीये. पण त्या गरीब, त्या मेहनत करून पैसे मागे ठेवलेल्या ठेवीदारांनी, मी चिट्ट्याचं बोलतच नाही, ते ठेवीदार ज्यांनी स्वतःची एक रुपयाचा पोटाला चिमटा घेऊन 1 रुपया ज्ञानराधामध्ये जमा केला, ते ठेवीदार, या सगळ्या ठेवीदारांसाठी आम्ही बोलतोय आणि आम्ही झगडतोय आणि झटतोय. तर ज्यावेळेस अर्चना कुटे पोलिसांच्या ताब्यात येतील त्यावेळेस मात्र हे जे आहे ज्ञानराधाचं कुटे ग्रुप, हे जे सगळं गोडे बंगाल आहे, हे गोडे बंगाल समोर येण्याने याचा सगळ्यात मोठा फायदा असा होणार आहे की मग त्या कुटे ग्रुपवर घेतलेले बाकीचे जे लोन होते त्या लोनला अर्थ राहणार नाही, ते दुय्यम लोन होतील. आणि खरं जे लोन आहे ते मात्र ज्ञानराधाचंच कुटे ग्रुपसाठी घेतलेलं आहे. कारण ईडीच्या प्रेस नोटमध्ये हे म्हणलं गेलंय, हायकोर्टाच्या ऑर्डरमध्ये हे म्हणलं गेलंय, सुरेश कुटेंच्या वकिलांनी ईडीच्या कोर्टाच्या समोर पण हे सांगितलंय. हे सगळं असताना मात्र पोलीस प्रशासनाने आता तरी या सगळ्या गोष्टीचा संदर्भ घेऊन मात्र अर्चना कुटे आणि बाकीचे संचालक यांना स्वतःच्या ताब्यात घ्यावं. एकदा त्यांच्याकडून सगळं येऊ द्यावं की नेमका पैसा कसा वापरला, काय केला. कारण की त्याच्यामध्ये असं पण बोललं जातंय ड्रायव्हर किंवा जवळचे नातेवाईक यांच्या नावानी पण ज्ञानराधा पैसा दिला गेला आणि त्याच्यानंतर तो काढून घेतला गेला. फार फार मोठं हे सगळं, हे आणखीन म्हणजे तपास ज्ञानराधाचा किती पूर्ण झालाय आणि किती मोठा शिल्लक आहे हे सगळ्या गोष्टीतून दिसतंय. तर आजच्या व्हिडिओतून मात्र एवढंच. पोलीस प्रशासनाला विनंती राहील की त्यांनी या गोष्टीमध्ये कठोरात कठोर पावलं उचलून एक ज्ञानराधा आणि इतर मल्टीस्टेट, जसं आपण बबन शिंदे यांना साधूच्या वेशात उचलून आणलं त्याच पद्धतीने बबन शिंदेना शोधताना पोलीस कर्मचाऱ्यांनी जी मेहनत दाखवली, पोलीस अधिकाऱ्यांनी जे काम केलं तेच काम मात्र ज्ञानराधाच्या अर्चना कुटे म्हणजे कुटे ग्रुपच्या अर्चना कुटे ज्याने ज्ञानराधाचा पैसा फिरवला, आम्ही नाही म्हणत, वेगवेगळे डॉक्युमेंट्स म्हणतात, त्यांना शोधून आणण्यासाठी करावा जेणेकरून की
नेमकं त्यांच्याकडून कळेल ठेवीदारांचा पैसा कसा वापरला, काय केला, आणि मग मात्र पुढचं सोपं जाईल. कुठे ग्रुपच्या प्रॉपर्टीज ह्या त्याची यादी सगळी वाचली, ह्या उचलायच्या, ह्या विकायच्या, नानाराधात जमा करायच्या आणि ठेवीदाराने मोकळं करायचं आणि तुम्ही पण मोकळं व्हायचं. एवढं सोपं गणित आहे. परत एकदा आजच्या व्हिडिओतून व्यावसायिक यांनी पण आजची ही जी ऑर्डर आहे, व्यावसायिक जाधव यांनी पण आजची जी 2 दिवसापूर्वी जी ऑर्डर झाली होती, जी काल अपलोड झाली, ती जी ऑर्डर आहे त्या ऑर्डरचा आधार घेऊन पुढची सगळ्या तपासाच्या दिशा ठरवाव्या आणि पोलीस प्रशासनाने अर्चना कुटे आणि इतर संचालक मंडळ यांना अटक करावी. नमस्कार.